कासा वन विभागाची देखरेख चौकी आगीत जळाल्यानंतरच वन विभाग जागे होणार का? सातत्याने तक्रारी, प्रसारमाध्यमातून प्रकाशित बातम्या, तरीही वनपरिक्षेत्र अधिकारी सूरज कोळी मात्र बेफिकीर पाहाव्यास मिळत आहेत। 2 वर्षांपासून फक्त आम्ही कर्मचारी पाठवून पाहून घेतो, कारवाई करतो, फक्त राजकारण्यांसारखीच उत्तरे पत्रकार व नागरिकांना मिळतात। शासनाचा लठ्ठ पगार घेतात, पण कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरत असतील तर अशा कामचुकार वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांवर कारवाई होणे आता काळाची गरज आहे। डहाणू उपवन संरक्षक निरंजन दिवाकर यांच्या विभागातील कासा वनचौकी समोरच अतिक्रमणाचा विळखा असताना मात्र वन अधिकारी कर्मचाऱ्यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष आहे। महालक्ष्मी स्वीट मार्ट आणि जय बजरंग स्वीट मार्ट यांनी चौकी समोरच बनवले डम्पिंग ग्राउंड, मात्र वन कर्मचारी गप्प। घाणीच्या साम्राज्यात तयार होते मिठाई आणि अन्न औषध प्रशासन आर्थिक मावा खाऊन गप्प आहे। पोलीस स्टेशन आणि दत्त मंदिर शेजारीच पेटवला जातोय प्लास्टिकचा कचरा। भविष्यात आग लागल्यास वनचौकी जळणार आणि याच ठिकाणी या अतिक्रमण वन विभागाच्या आशीर्वादाने उभे राहणार का? आणि मग सर्व जागे होणार। या दुर्लक्षपणावर, निष्काळजीपणावर शिवसेना उपनेते जगदीश धोडी यांनी वन विभागाला पत्र दिलंय, तात्काळ कारवाईची मागणी करणार असल्याचं सांगितलंय। कासा वन विभागाच्या ढिसाळ कारभारावर आता कारवाई होणार की पुन्हा एखादी दुर्घटना होऊनच विभागाला जाग येणार, हा प्रश्न थेट जनतेचा वाली निघतो। उनका परमिशन लिया है क्या? परमिशन का बात नहीं है, उनको पूछा है क्या कुछ ऐसा? ये पूरा पेड़ गिरा था ना, पेड़ गिरने से पूरा यहाँ पानी हो जाता है सर, तो इसके वजह से ये कचरा जो है ना, ये जिसे पानी थोड़ा खत्म हुआ तो ये सब हटा के पूरा साफ करके। तुम्हारा क्या नाम है इधर का? आपका नाम क्या? दीपक। कौन सा होटल है आपका? जय बजरंगबली होटल। जय बजरंगबली। मला वाटतं ही वनचौकी त्या RFO ऑफिसच्या लागून आहे, तिथेच पोलीस स्टेशन आहे, तिथेच मार्केट आहे आणि त्याच ठिकाणी त्या चौकीची अशी अवस्था आहे, त्या अधिकाऱ्यांचं त्याच्यावर लक्ष आहे की नाही। एका बाजूला त्या ठिकाणी सर्व गटारीचं पाणी साचलेलं आहे, त्याच ठिकाणी तिथले दुकानदार कचरा येऊन आणून टाकतायत आणि तो कचरा तिथे पेटवून टाकतायत आणि तशा अवस्थामध्ये मला ते चित्र बघून असं वाटतं की ती चौकी ही लाकडांपासून बनवलेली आहे। त्याने जर पेट घेतला तर ती चौकी जवळून खाक होईल। तर यामध्ये वन खात्याच्या जे DFO आहेत दिवाकरन त्यांना माझं सांगणं आहे की आपले RFO करतात काय, आपले फॉरेस्टर करतात काय? ज्या ठिकाणी RFOचं कार्यालय आहे त्याच्या बाजूला ही जर परिस्थिती असेल आणि त्यांचं लक्ष नसेल तर त्यांचं लक्ष कुठे आहे? तर या बाबतीत त्यांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे। मी आपल्या माध्यमातून या विभागाचे DFO दिवाकरन यांना विनंती करतो, आवाहन करतो की आपण त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्या आणि ते तात्काळ त्या चौकीचं सुशोभीकरण करा, त्या ठिकाणी असलेले सगळे दलदल काढा आणि जे कोणी त्या ठिकाणी हे कचरा पेटवण्याचा, कचरा डंप करण्याचा आणि कचरा पेटवण्याचं काम करत असेल त्यांच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे, अन्यथा आम्हाला शिवसेना स्टाईलने आंदोलन करावं लागेल याची विनंती आहे। पालघर जिल्ह्याच्या स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिक मुक्त जिल्ह्याच्या संकल्पनेला धक्का मिळतो आणि तोही स्वतः वन विभागाकडूनच। कासा वन विभागाची चौकीत झाली कचऱ्याचा ढिगारा। पालकमंत्री गणेश नाईक यांच्या स्वच्छतेच्या मोहिमेला कासा वन विभागच आदेश धाब्यावर बसवताना दिसतेय।